सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचं शहरागमन झालं। संकल्प शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन कदम यांच्याद्वारे रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। फटाके व आतिषबाजी करून तसेच शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारे रोहित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर पत्रकार परिषदेचंही आयोजन करण्यात आलं होतं। आमदार रवी राणा यांच्याबद्दल खूप नाराजी आहे। लोकसभेमध्ये खासदारांच्या विरोधात लोकांनी निर्णय दिला। या आमदारांचे लक्ष फक्त जमिनीवर आहे। ते साड्या किल्यांना वाटतात तरी लोकसभेमध्ये त्यांचा उमेदवार पडला। आजच्या बैठकीत शहरातीलच आमदार टार्गेट झाले आहेत। उमेदवारी संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील इच्छुक तर अनेक जण असतात। देवेंद्र भुयार यांच्या विरोधात मतदारसंघात नाराजीचं वातावरण आहे। बच्चू कडू यांच्या महाविकास आघाडीत येण्यासंदर्भात शरद पवार साहेब निर्णय घेतील। राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून वाटतं त्यांना भाजपनेच घोड्यावर बसवलेलं दिसतंय। कोणी विचार केला नव्हता शिवसेना फुटेल किंवा पवार कुटुंब फुटेल। राजकीय पोळ्या भाजण्यासाठी दोन धर्मात वाद निर्माण करण्यासाठी काही राजकीय लोकांनी कट कारस्थान केलं। इलेक्शनच्या तोंडावर पवारांना सिक्युरिटी देणं म्हणजे त्यांना कोण भेटते यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी ती दिली जात असल्याचंही रोहित पवार म्हणाले। अमरावतीत बंदुकीची मागणी करणारे सत्तेत असणाऱ्या पदाधिकारी महिलांसाठी जेव्हा बंदुकीची मागणी करतात याचा अर्थ त्यांच्या सरकारमध्ये महिला सुरक्षिततेच्या बाबतीत त्यांचा विश्वास नाही। लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी तिन्ही पक्षात मतभेद आहेत। शिंदे साहेब म्हणतात लाडकी बहीण योजना, अजित पवार म्हणतात मीच योजना आणली आहे, तर देवेंद्र फडणवीस यावर काही बोलायला तयार नाहीत। मालवणमधील पुतळ्यासंदर्भात वक्तव्य करताना महाराष्ट्रात 40 ते 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार मी उघड केला आहे। महायुतीच्या नेत्यांची लायकी बघा, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात देखील पैसा खाल्ला, असे पत्रकारांशी बोलताना यावेळी रोहित पवार म्हणाले। यावेळी अमरावती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सकाळी नागपूरमध्ये आल्यानंतर माझ्या मतदारसंघातले काही विषय असल्यामुळे मी आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो। त्याच्याच बरोबर अनिल देशमुख साहेबांच्या घरी गेल्यानंतर काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची चर्चा तिथे झाली व अनिल देशमुख साहेबांबरोबर त्यांच्या भागामध्ये एका धनगर समाजाच्या मुलावर अन्याय झाला होता आणि अन्याय सहन न झाल्यामुळे त्या युवाने आत्महत्या केली होती। आत्महत्या करून सुद्धा त्या युवाला न्याय मिळत नव्हतं। पोलीस प्रशासन त्यांच्या आईवडिलांचं ऐकत नव्हतं, भावाचं ऐकत नव्हते आणि अनिल देशमुख साहेबांनी पुढाकार घेऊन SP साहेबांबरोबर एक बैठक लावली होती, चर्चासत्र लावलं होतं। त्या चर्चासत्राला सुद्धा मी उपस्थित राहिलो होतो। ते झाल्यानंतर काटोलला सलील भाऊच्या माध्यमातून तिथं एक पदाधिकारी सहज अचानक एक बैठक ठरली। तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही भेटलो आणि मग तिथून मोर्शीला देशमुख साहेबांच्या हर्षवर्धन देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच महाविकास आघाडीचे सर्व जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये संगीताताई सुद्धा तिथं उपस्थित होत्या। एक संवादाचा कार्यक्रम तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर ठेवला होता। तो कार्यक्रम झाल्यानंतर इथं आपल्या या नगरीमध्ये पोहोचत असताना अनेक लोकांना मध्ये आधी मी भेटलो। मग इथं रोशन भाऊ असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी मिळून तसंच देशमुख साहेबांनी सुद्धा इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठबळ दिल्यामुळे अमरावती शहरामध्ये एक युवांचा कार्यक्रम तिथं झाला। अनेक युवांनी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तिथं प्रवेश केला। हा जो दौरा होता तो काही प्रमाणात पार्टीचा दौरा होता आणि त्याच्यामध्ये काही माझ्या मतदारसंघातले विषय सुद्धा असल्यामुळे इथे येऊन फक्त कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा, चर्चा करायची तर आम्ही आलो होतो। आणि पण इथं आल्यानंतर इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो खूप जबरदस्त आहे। लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर एकतर लोकसभेच्या काळामध्ये सुद्धा सर्व मित्रपक्षांनी आपल्या
संयुक्त उमेदवारांचं खूप चांगल्या पद्धतीचं काम तिथे केलं आणि निकाल लागल्यानंतर एक वेगळी ऊर्जा इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसते. अनेक चांगले प्रवेश तिथं होत आहेत आणि इथं आल्यानंतर जेव्हा मी संवाद साधला या सर्व कार्यकर्त्यांची, तो उत्साह मला जाणवला. हे खऱ्या अर्थाने स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे. शेवटी जेव्हा पार्टी कॅडर चार्ज होतं तेव्हा त्यांच्या अपेक्षाही विधानसभेसाठी जास्तीत जास्त सीट आपल्याला मिळाव्यात या हेतूतून अनेक कार्यकर्त्यांनी मागण्यासुद्धा तिथे केलेल्या आहेत. आमची जबाबदारी असते, निर्णय घेणारे आमचे मोठे नेते असतात. त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, अनिल देशमुख साहेब आहेत. आणि जेव्हा महाविकास आघाडी म्हणून आम्हाला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तिथं काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे साहेब जे कुठल्या पक्षाला मिळत असेल तर कुठल्या व्यक्तीला मिळेल अशा प्रकारची चर्चा नंतरच्या काळामध्ये होईल. तर या कार्यकर्त्यांचा जो कुठला संदेश असेल तो घेऊन मी असेल, सलील भाऊ असतील, तसंच अनिल देशमुख साहेब तर नेहमी संवादात असतात, चर्चेत असतात. आम्ही सर्वजण आदरणीय पवारसाहेबांच्या कानावर इथं असणाऱ्या कार्यकर्त्याचा उत्साह आणि त्यांचं म्हणणं हे नक्कीच तिथं मांडू, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. धन्यवाद. दादा, मेळाव्यात कार्यकर्ते जागा संदर्भात बोलत होते, 4 जागा अमरावती. तिथे असणारे जे प्रामाणिक कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची इच्छा असते की आपल्याला उमेदवारी मिळावी. उमेदवारी मिळाल्यानंतर त्या तालुक्याचं त्या मतदारसंघात कॅडर आहे ते अजून चार्ज होतं. मग उद्या जाऊन महानगरपालिका, जिल्हा परिषद याच्यामध्ये मदत होत असते. त्या अनुषंगाने इथं असणाऱ्या कार्यकर्त्याने 4 जागेची मागणी तिथे केलेली आहे. पण शेवटी ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. हे सर्व प्रामाणिकपणे त्यांचा आवाज पवारसाहेबांपर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. जेव्हा जयंत पाटील साहेब या भागामध्ये आले होते तेव्हासुद्धा त्यांच्या कानावर इथं असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागण्या टाकलेल्या आहेत. आता ही चर्चा जी आज कार्यकर्त्यांबरोबर झाली ती चर्चा आमच्या नेत्यांबरोबर आम्ही करून, अनिल देशमुख साहेब तर संवाद करतच आहेत मोठ्या नेत्यांबरोबर, तर त्यांच्या कानावर टाकू. याच्यात इतर मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आपल्याला किती जागा मिळतील हे आज नाही पण येत्या काळामध्ये नक्कीच सांगता येईल. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आम्हाला माघार घ्यावी लागेल, काही ठिकाणी आमच्या मित्रपक्षाला माघार घ्यावी लागेल. पण इथं कुठलाही वाद पुढं न आणता संवाद योग्य पद्धतीचा करू. जो कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो, तिथं कुठल्या पार्टीची ताकद आहे, या सगळ्या गोष्टी बघूनच तिथं उमेदवारी दिली जाईल. आमच्या नेत्यांच्या माध्यमातून एवढंच या ठिकाणी सांगतो. दादा, आजपर्यंत अमरावतीचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीला तेवढं भरीव यशही मिळालं नाही किंवा तिथे उमेदवारी दिली नाही. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. सहसा आपण जेव्हा लढतो, जेव्हा केव्हा लढलेलो आहोत तेव्हा आपण मित्रपक्षाबरोबरच लढलेलो आहोत. मधला एखाद म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी फॉर्म झाली होती तो काळ सोडला तर. पण तुम्ही जर बघितलं तर इथं जी नगरपालिका आहे त्याच्यावर सुद्धा आपल्या विचाराचा नगराध्यक्ष होता, महापौर होता, खासदार पण आपल्या विचाराचा त्यावेळेस तिथं होते. त्याच्याचबरोबर जे काही विदर्भ विकास महामंडळ आहे त्याचे सुद्धा प्रमुख आपलेच होते. पण तुम्ही म्हणता तसं आमदारकीच्या बाबतीत कदाचित तेवढं यश मिळालं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण आजची परिस्थिती बघता तर वातावरण हे महायुतीच्या विरोधात आहे आणि मित्रपक्ष महाविकास आघाडींची जर ताकद आपल्याला मिळाली तर इथं खूप चांगलं यश विदर्भामध्ये असेल, हे आपल्या पक्षाला सुद्धा येऊ शकतं असं आम्हाला वाटतं. पण शेवटी आम्हाला आमच्या मित्रपक्षाला सुद्धा विश्वासात घ्यावं लागेल. दादा, तुम्ही 4 जागांची मागणी करते, 4 जागा कोणत्या आणि दरवेळेस बडनेर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कुठे त्यांना तुम्ही प्राधान्य द्याल का यावेळेस? आता याच्यामध्ये प्राधान्य 100% आम्ही तिथं देऊ. याच्यामध्ये आता जे कुठले तिथले आमदार आहेत त्यांच्याबद्दलची नाराजगी खूप मोठ्या प्रमाणात आहे असं एक जाणवलं. ते पत्रकारांकडनं जाणवलं, कार्यकर्त्यांकडनं जाणवलं, लोकांकडनं जाणवलं. लोकसभेला लोकांनी निर्णय हा खासदाराच्या विरोधात दिलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. इथं आल्यानंतर लोकांची जी चर्चा आहे की इथले जे नेते आहेत, जे आमदार आहेत, त्यांचं लक्ष जमिनीवर जास्त असतं, व्यवसायावर जास्त असतं आणि कुठेतरी लोकांचं मत आलं की दिवाळी आली की फक्त शिधा तिथं वाटला तर होऊन जातं
साड्या वाटल्या तर होऊन जातं, पण लोकसभेमध्ये आपण बघितलं की पैसा मोठ्या प्रमाणात वाटून सुद्धा इथला भाजपचा उमेदवार हारलेला आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती असू शकते. त्याच्याचबरोबर अजून जे 3 मतदारसंघाची जी मागणी झाली त्याच्यामध्ये 2 ग्रामीणचं आणि 1 शहरचं आहे. आता ठीक आहे, आम्ही आता आमच्या नेत्यांशी बोलून त्या बाबतीत काय करायचं हे ठरवून आपल्या सर्वांना नक्कीच लवकरात लवकर, आणि ते सुद्धा 1 सप्टेंबरच्या म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या आधी काहीतरी योग्य असा निर्णय घेतला जाईल असं मला आश्वासित करायला आवडेल. भेट घेतली आपली, काही या जिल्ह्याचे आहेत, काही बाहेरचे सुद्धा आहेत. इतर जिल्ह्यातले सुद्धा काही पदाधिकारी इथं आलेले आहेत, जे जयंत पाटील साहेब, पवार साहेबांना नेहमी भेटत असतात, मलाही भेटत असतात. या भागामध्ये आल्यानंतर युवा संघर्ष यात्रेमध्ये या भागातून मी गेलेलो आहे. अनेक युवा तिथून गेले होते आणि तेव्हा काही लोकांची ओळख झाली होती. त्यात काही नवीन उमेदवार नाही ते इच्छुक सुद्धा आहेत. त्यामुळे आज मी इथं आलो आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून तिथं आलेले आहेत. नाही, अमरावतीत 8 मतदारसंघ आहे, त्यापैकी अमरावतीत जे आज तुम्हाला भेट सर्वत्र चांगला उत्साह आहे मला. सवृत्त तर सगळीकडेच चांगला उत्साह आहे. एक फक्त मी आपल्याला जिथं जो मतदारसंघ आहे त्याचं नाव सांगितलं. बाकी 3 जे आहेत त्याच्यातले 2 ग्रामीण आहेत आणि तिथून सुद्धा खूप चांगला उत्साह आणि इच्छा तिथं असणाऱ्या लोकांची आम्हाला जाणवली. बडनेरा मतदारसंघावर आज फोकस दिसला बैठकीच्या माध्यमातून. त्या ठिकाणी शिवसेनेनं देखील दावा केलेला, मागील वर्षी तिथे निवडणूक लढवली होती शिवसेनेनं, आता देखील 3 ते 4 उमेदवार त्यांची इच्छुक आहेत. नाही, आता बघा ना, म्हणजे आमचे सुद्धा 2 ते 3 उमेदवार तिथे इच्छुक आहेत, त्यांचे 3 ते 4 आहेत. आता शहरामध्ये ही बैठक झाली त्यामुळे टार्गेट हे शहरातलेच आमदार तिथं झालेले आपण सर्वांनी बघितले. शहराध्यक्ष होते, युवा होते, विद्यार्थी हे बहुतांश शहरातले होते आणि जे ग्रामीण भागातले इच्छुक होते ते फक्त तिथं उपस्थित होते. त्यामुळे शहरात ही बैठक झाल्यामुळे टार्गेटसुद्धा होताना शहराचेच आमदार तिथं झालेले आपण सर्वांनी बघितले. आता याच्यात आपण शिवसेना पण इच्छुक आहे. सगळेच शेवटी असे काही मतदारसंघ आहे विदर्भातले, मराठवाड्यातले जिथं काँग्रेसचे आमदार आहेत, पण आम्ही इच्छा वर्तवली आहे. काही ठिकाणी जसं माझाच मतदारसंघ घ्या, तिथं असणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना तिथं जे तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी तिथून उमेदवारी आम्हाला मिळावी काँग्रेसला माझ्या मतदारसंघामध्ये अशी इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे इच्छा दर्शवायला काय हरकत नाही, पण निर्णय घेणारे अखेर प्रमुख अनुभवी नेते असतात, तेच त्यावेळेस निर्णय घेतात. मुळशीवरून मतदारसंघामध्ये माजी हसन देशमुख त्यांच्या गटातील उमेदवार जे होते मागे निवडून आले होते देवेंद्र भुयार, आता ते तुमच्यासोबत नाहीत, तर तुम्ही उमेदवार देणार का? हे बघा, तिथून उमेदवारी आपणच करणार आहोत, नाही तर करण्याचा विचार तिथं करत आहोत. तिथं जे जिल्हा अध्यक्ष होते सर्व इतर पक्षाचे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांचं म्हणणं आलं की हर्षवर्धन देशमुख साहेब एक अनुभवी नेते आहेत. स्वतः हर्षवर्धन देशमुख साहेबांनी सुद्धा तिथं सांगितलं की मी आज लढणार का नाही हे सांगत नाही, पण महाविकास आघाडीचा योग्य उमेदवार हा आपण सगळे मिळून पुढे आणू आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण सगळे आपल्या खांद्यावर घेऊ. शेवटी निर्णय पवार साहेब घेतील, जयंत पाटील साहेब घेतील आणि इतरही पक्षाचे प्रमुख घेतील. पण तिथून लढत असताना म्हणजे तिथली परिस्थिती आज बघितली तर नाराजगी खूप मोठ्या प्रमाणात आमदारांच्या बाबतीत आहे. एक तर लोकांचं मत आलं की संघटनात्मक काम करणारा एक कार्यकर्ता त्याला लोक मिळून आमदार करतात, पण आमदार झाल्यानंतर स्वभाव त्यांचा बदललेला आहे. त्याच्याचबरोबर तिथे असणाऱ्या लोकांना जेव्हा प्रश्न केला की अजून काय, तर तिथं लोकांनी सांगितलं की तिथं कमिशनगिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कुठल्याही कामामध्ये कमिशन घेतल्याशिवाय काम होत नाही अशी चर्चा तिथं लोकांकडनं ऐकली. आणि मग तिथे सोयाबीनचे प्रश्न खूप मोठे आहेत, आपल्या संत्र्याचा मोसंबीचा प्रश्न तिथं मोठा आहे, त्याच्याचबरोबर कपाशीचा प्रश्न मोठा आहे. आणि आज जे सत्तेत गेलेत, सत्तेत जात असताना सांगितलं होतं आम्हाला विकास करायचा, पण मग विकासाच्या बाबतीत आणि शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणीच्या बाबतीत तिथले आमदार कुठलाही मुद्दा न मांडल्यामुळे, सत्ता असताना सुद्धा कुठलीही मदत शेतकऱ्याला न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात वातावरण दिसतंय आणि लोकांनी निर्णय तिथं घेतल्यासारखा वाटतोय की तिथून महाविकास आघाडीचा नवीन कुठला तरी चेहरा अनुभवी सुद्धा असू शकतो आणि नवीन असू शकतो हा तिथं निवडून दिला जाईल.
बच्चू कडू यांनी अनेक दिवसापासून एक वेगळी भूमिका घेतलेली आहे की कोणती निवडणूक मुद्द्यावर होत नाही, शेतकरी शेतमजूर जे कष्टकरी यांच्या मुद्द्यावर कधी निवडणूक होईल, त्यामुळे मी एक स्वतःची आघाडी म्हणजे तिसरी आघाडी स्थापन करणारे या भूमिकेत सध्या तरी तुम्ही कसं पाहता, याचा फटका महायुतीला बसेल का महाविकास? माझं एकच मत आहे. याला जोडून प्रश्न असा आहे की नुकतेच बच्चू कडू यांनी शरद पवार साहेबांची आणि सुप्रिया त्यांची भेट सुद्धा घेतली, त्यांना तुम्ही आघाडीत आणण्यासंदर्भात काही विचार करणार आहात? शेवटी निर्णय घेणारे पवार साहेब आहेत, जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्याच्याबरोबर प्रहारचे प्रमुख हे बच्चू कडू साहेब आहेत. त्यामुळे निर्णय ते दोघं तिथं घेतील. पण माझी विनंती एक नागरिक म्हणून एवढीच आहे की याच्या आधी लोकसभेला 2014ला 19ला आपण एक गोष्ट बघितलेली, असे काही पक्ष त्यांचे उमेदवार उभे करतात, सांगतात आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत, आम्हाला संविधान वाचवायचं आहे. पण होतं असं की त्यांचे उमेदवार जिथे जिथं उभे राहतात, मतं जी ते घेतात त्याचं नुकसान हे पुरोगामी पक्षाला जास्त होतं, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी अशा पक्षांना जास्त नुकसान होतं. पण ती गोष्ट 2024ला लोकसभेला लोकांनी जाणून घेतली आणि मग तसं चुकीचं काही होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली. आता याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल पक्ष, त्याच्याचबरोबर राज ठाकरे साहेबांना सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरनं असं वाटतं की भाजपलाच त्यांना घोड्यावर बसवलेलं आहे. आणि मग उद्या जाऊन तेही म्हणतात की आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करू. आणि मग असं जर केलं तर कदाचित भाजपचं समीकरण असं दिसतंय की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं मतदान 1000, 2000, 500, 600 कारण तेवढेच मनसेला मतदान मिळेल सगळीकडे उभे केले तर तेवढंच तिथं मतदान हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं हे कदाचित मनसे खाईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल. हे जे काही विचार चाललाय नाही तर चर्चा चालू आहे ती फक्त प्रहारच्या बाबतीत व्हायला नको याची दक्षता ही तिथं बच्चू कडू साहेबांनी घ्यावी एवढीच विनंती नागरिक म्हणून करतो. इलेक्शन के पहले जिस बारे में आप दावा कर रहे हैं, लेकिन इलेक्शन के बाद ये पूरे समीकरण बदल जाते हैं, तब ये ख्याल नहीं रखा जाता कि मतदार की क्या स्थिति रहेगी. आज उस मतदार संघ में 20 साल से आमदार साहब है, तो उसका डेवलपमेंट क्या है? नहीं, आप जो कह रहे हो वो बराबर है, लेकिन ये लोकशाही है. जो उम्मीदवार है जो भी हो, कोई भी पक्ष का हो, किसको चुन के लाना है वो फाइनली डिसाइड करता है वहाँ का मतदार. अभी वहाँ का विकास हो या ना हो, विकास न करते हुए सिर्फ अगर दिवाली को वहाँ पे कुछ फरसान बांटा या जो भी बांटा उसको देखते हुए अगर वहाँ पे आमदार चुन के आता है, लोगों को वही चाहिए तो वहाँ पे आमदार आएगा लेकिन विकास नहीं होगा. और दूसरी बात जो समीकरण की बात आप कर रहे हो, इलेक्शन के पहले और बाद में, अभी लास्ट 5 इयर्स में अगर आप देखो वहाँ पे मतदान करेंगे, कभी लोगों को ऐसा नहीं लगा था कि मराठी अस्मिता प्रोटेक्ट करने के लिए जो शिवसेना पक्ष सोचा था, अभी किसी ने यह भी नहीं सोचा था कि पवार कुटुंब भी टूट जाएगा और राष्ट्रवादी भी टूट जाएगी. लेकिन 5 साल में इतना सारा बहुत कुछ हो गया है कि लोग अभी चुनाव में मतदान करते वक्त जो उम्मीदवार है उसके बारे में बहुत कुछ स्टडी करते हुए वहाँ पे मतदान करेंगे और वहाँ पर ऐसी चीज़ न हो, इसकी जो जिम्मेदारी या जो एक प्लानिंग होता है या जो क्या म्हणतात त्याला प्रिकॉशन इंग्लिश में अगर बात करें तो वो मतदार लेगा ऐसे हम सबको लगता है. लोकसभेमध्ये जर पाहिलं तर यावेळेस खूप चांगलं मतदान जे आहे ते महाविकास आघाडी पडलेलं आहे. इथून मागणी होत आहे की अल्पसंख्याकांना उमेदवारी मिळणार का म्हणून, इथे आपण पण इच्छुक राहणार का अल्पसंख्याक उमेदवार देण्यासाठी? शेवटी ज्या ज्या उमेदवाराची मागणी आहे तो कुठल्याही समाजाचा असू शकतो, कुठल्याही धर्माचा असू शकतो. उमेदवारी चांगली असेल, निवडून येऊ शकतो, ताकद असेल आणि जर सगळ्याच मित्रपक्षाला असं वाटत असेल की नाही हा 100% आपल्याला निवडून येऊ शकतो, नाही तर याला ताकद आपण दिली असेल, तर अशी जर एखादी डिमांड असेल तर ती डिमांड आम्ही वरती पोहोचू आणि मग पक्षश्रेष्ठी तिथं निर्णय घेतील. पण आपल्याला काय पाहिजे, निवडून येणारा उमेदवार पाहिजे. आणि मग तसा एखादा उमेदवार आपल्याला कुठल्याही समाजाचा धर्माचा मिळाला तर मग महाविकास आघाडी तर पुरोगामी विचाराची आघाडी आहे, त्याच्यामध्ये भेदभाव आपण कधी तिथं करत नाही. आणि ही संतांची भूमी आहे. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये इथं
जे काही दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पोळी भाजण्यासाठी बांगलादेशमध्ये घडती त्याचा विरोध त्याचा निषेध आपण करतो. पण मग महाराष्ट्रामध्ये फक्त तिथं हिंदू मुस्लिम नाहीतर हिंदू बचाव आक्रोश मोर्चे काढले जातात, बांगलादेशचं उदाहरण तिथं पुढे आणून. मग गुजरातमध्ये असे का होत नाहीत आंदोलनं, उत्तर प्रदेशमध्ये का होत नाही, का तिथे इलेक्शन नाही म्हणून होत नाही. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे म्हणून इथं तुम्ही मोर्चे काढता, इथं येऊन तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. पण आता केंद्रात आणि राज्यात जर भाजपचं सरकार असेल तर मग हिंदू खतरे में कसा असू शकतो. मग हा मुद्दामून वाद हिंदू मुस्लिमचा ओबीसी मराठाचा या महाराष्ट्रामध्ये फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून सत्तेत असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून केला जातोय, त्यांच्या संघटनेच्या मदतीने केला जातोय असं आमचं ठाम मत आहे. माननीय शरद पवार साहेबांना केंद्र सरकारने हेल्पलेस सिक्युरिटी दिलेली आहे, ती योग्य आहे की अयोग्य आहे? साहेबांनी ती काय स्वीकारलेली नाही. साहेबांनी त्याच्यावर स्वतःचं मनोगत तिथे व्यक्त केलेलं आहे. सिक्युरिटी कधी कधी कशासाठी दिली जाते एक समजून घ्या. एक, जर खरंच कुठंतरी एखादी थ्रेट आहे आणि त्या थ्रेटचा अभ्यास एक समिती करते आणि त्यांना वाटलं तर नाही या व्यक्तीला आपल्याला Z+ सिक्युरिटी द्यावी लागेल तर ती दिली जाते. पण ती देत असताना त्या मोठ्या नेत्याला सांगितलं जातं की तुम्हाला का ती सिक्युरिटी दिली जाते, आणि ते जर खरंच योग्य असं युक्तिवाद तिथं झाला असेल तर मग नेता स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं तो त्यांचा तिथं निर्णय असतो. पण दुसरी बाजू अशी आहे की इलेक्शनच्या तोंडावर जर तिथं सिक्युरिटी दिली जात असेल तर कोण भेटतंय, किती वाजता भेटतंय, कोण कोण येत आहे त्यांच्याबरोबर, अजून बरंच काय. आता उद्या जाऊन तिथं एखादा माईक ठेवला, त्याच्यावरनं काही रेकॉर्डिंग केलं, काही तिथं उगाचच म्हणतो ना आपण माहिती काढत बसले तर असंही होऊ शकतं असं लोकांचं मत आहे. आता सिक्युरिटी जर तुम्ही बघितली म्हणजे पवारसाहेब तर मोठे नेते, अजूनही गडकरी साहेबांना सुद्धा मोठी सिक्युरिटी आहे, मोठे नेते झाले, कर्तृत्ववाले मोठे आहेत. पण काही नवीन नेत्याला सुद्धा सिक्युरिटी दिली जाते ना. महाराष्ट्रामध्ये काही युवा नेते आहेत त्यांना सिक्युरिटी दिली जाते, असू शकतं, मोठे नेते आहेत ते सगळे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आज पोलिसांमध्ये आता मला असं वाटतं की अमरावतीचे सगळेच पत्रकार महाराष्ट्रामध्ये काय चाललं याचा अभ्यास करून असावेत. त्यामुळे मी फक्त हिंद दिल्यानंतर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील, कारण एवढे मोठे विचारवंत पत्रकार माझ्यासमोर तिथं बसलेले आहेत. आता मग याच्यामध्ये जे काही आज चाललं आहे की पोलीस नाहीत म्हणून कुठेतरी चुकीच्या घटना घडत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत, आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराबरोबर 10 पोलीस तिथं आहेत, 2 पोलिसांच्या गाड्या आहेत, आणि मग त्याच्याचबरोबर काही आमदारांच्या इथं 10 लोक 20 लोक तिथं फक्त प्रोटेक्शनमध्ये साठी का की फक्त कळावं आम्ही आलोय, नाही तर कुठेतरी असं वाटावं की नाही आम्ही VIP आहोत. असं असेल तर त्यांनी गिवअप करावी आणि ती सिक्युरिटी अख्खी सामान्य लोकांच्या भल्यासाठी वापरली जावी असं आमचं मत आहे. दादा, काल शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांनी आरोप म्हणजे महिलांना बंदुका द्या, आम्ही याकरता CM आणि DCM कडे मागणी करणार, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मग ह्याच्यावर एकच समजावं लागेल की आमदारालाच आता असं वाटायला लागलंय, नाहीतर माजी खासदाराला सुद्धा ते सुद्धा सत्तेतल्या लोकांना असं वाटायला लागलंय की महिला सुरक्षित नाही त्या महाराष्ट्रामध्ये. पदाधिकारी आहेत ना, म्हणजे मोठे नेते आहेत ना. नाही तुम्ही परवानगी द्या, मी बंदूक घ्यायला तयार आहे. म्हणजे त्याचा अर्थ 3000 कोटींचा खर्च तेवढे पैसे आहेत त्यांच्याकडे. आज सत्तेत जे आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे खूप पैसा आहे. आमच्याकडे त्यांना पैसा खाता आला नाही म्हणून आता ते शिंदे गटामध्ये गेलेले आहे. म्हणून म्हणतोय ना आता ते कुठे आता शिंदेचं सरकार कधी आलं या महाराष्ट्रामध्ये? आता आलं. आणि 50 ते सांगतोय तुम्हाला 50 खोक्याची चर्चा पूर्वी होती का? आत्ता सुरू झाली. आता ही जी व्यक्ती आहे बंदूक मागणारी ती आत्ता पलीकडे गेली आहे ना. आता तिथं गेल्यानंतर खोके बिके बघितल्यानंतर त्यांचं डोकं चक्रून गेलं असेल आणि मग त्यांना असं वाटायला लागलं तर पैशाचा वापर कुठेही करावा. पण महत्त्वाचं काय, सत्तेत असणाऱ्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलंय की आमची माता भगिनी इथं धोक्यात आहे आणि त्या मातेच्या हातामध्ये बंदूक तिथं द्यावी. म्हणजे सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा या सरकारवर आता महिला सुरक्षिततेच्या बाबतीत विश्वास राहिलेला नाही. सर आप एक बड़ा नेता है, मेरा ऐसा कहना है कि जो आपने गठबंधन किया है उसमें आपकी पार्टी के जो सक्रिय कार्यकर्ता है उस पर अन्याय नहीं हो रहा है? अन्याय नहीं हो रहा.
अन्याय हो रहा है ऐसा आपको लगता नहीं? देखो, मैं इतना ही बोलूँगा, आप पत्रकार हो, हम राजनीति करने वाले लोग हैं, पार्टी हमारी है, तो हम डिसाइड करेंगे ना, वो नेता डिसाइड करेगा, हम डिसाइड करेंगे। हमारे पक्ष प्रमुख नेता सीरियसली अन्याय हो रहा है कि नहीं हो रहा है, नहीं, वो अभी हम डिसाइड करेंगे पार्टी करके। नहीं, लेकिन वो जो बंद कमरे में करो, भली बंद कमरे में करो, लेकिन घोषणा करो। नहीं, लेकिन ये कहाँ पे वो बोल रहे हैं, व्यासपीठ पे बोल रहे हैं ना, स्टेज पे बोल रहे हैं। मतलब हमारे में डेमोक्रेसी देखो कि वहाँ पे पवार साहब थे, कांग्रेस के नेता थे, वहाँ पे उद्धव ठाकरे साहब ने ओपनली वहाँ पे बोला कि यहाँ पे चर्चा करनी पड़ेगी। अगर आप महायुति की बात करो तो उनको एक बार पूछिएगा कि आज फोन टैपिंग कौन कर रहा है, कौन किसको धमका रहा है, कौन वहाँ पे पैसे का इस्तेमाल कर रहा है, तो एक नाम आगे आएगा, वो है देवेंद्र फडणवीस जी। अभी इन तीनों नेताओं, दोनों नेताओं को, देवेंद्र फडणवीस साहब को नहीं पूछेंगे, एकनाथ शिंदे साहब और अजित यादव को हमको पूछना है। तो ये जो विधानसभा इलेक्शन है, आप उनके मार्गदर्शन में इस महाराष्ट्र में लड़ने वाले हो कि नहीं, वो आप बताओ। अगर अंदर की बात आप देखो तो इन्होंने लाड़की बहन योजना लाई है, मुख्यमंत्री साहब बोल रहे मुख्यमंत्री लाड़की बहन योजना, अजित दादा बोल रहे मेरी लाड़की बहन योजना, और देवेंद्र फडणवीस साहब नाम ही नहीं ले रहे उस योजना का। तो इनका जो इन फाइटिंग है, अंदर का जो बोल रहे हैं ना झगड़ा, वो बहुत है, वो हम सबको मालूम है। हमारे में क्या डेमोक्रेसी है, हम सामने बात करते हैं या ओपनली बात करके, क्योंकि उस पर चर्चा होनी चाहिए। चर्चा होने के कारण हमें प्रॉब्लम नहीं आएगा, उनमें चर्चा न होने के कारण बहुत प्रॉब्लेम आएंगे। आगे आगे देखो, जर एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने सामान्य लोकांच्या हितासाठी काम करत असता तर अशा व्यक्तीला मी कधीच जाऊन दिलं नसतं। ते का गेलेत, कशाला गेलेत, इथं कशाला सांगायचं? ते मतदारसंघातल्या कुठल्याही सामान्य व्यक्तीला विचारा, ते सांगतील तुम्हाला बरंच काय। पण आता महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत, माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत ज्या या सरकारने केलेल्या आहेत। त्या विषयावर बोलणं म्हणजे वेळेचा योग्य असा वापर करणं। ज्या व्यक्तीला लोकांचा सपोर्टच नाही, अशा व्यक्तीबद्दल आता इथं बोलून आपण वेळ कशाला घालवायचा? दादा, मालवणमध्ये कोकणात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे। मागच्या वर्षी पंतप्रधान मोदींनी त्याचं लोकार्पण केलं, स्वतः तिथं उघड केलेलं आहे। ॲम्ब्युलन्स घोटाळा घ्या, MSRDC घ्या, MSIDC घ्या, त्याच्याचबरोबर इतरही समाज कल्याण घ्या, मग आपल्या आदिवासी विभाग घ्या, याच्यामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे। पैसा कुठं खाल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बनवलं, त्यांचा जो पुतळा बनवला, त्यांच्यासमोर आपण सगळेजण नतमस्तक होतो, अख्खा देश त्यांच्यासमोर नतमस्तक होतो। अशा एका महान व्यक्तीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे। म्हणजे या लेवलला हे गेलेले आहेत महायुतीचे लोक, म्हणजे यांना कुठं काय करायचं हे सुद्धा कळत नाही, मलिदा कुठं खायचा हे तिथं कळत नाही। एका वर्षात एका वर्षाच्या आतच जर अशा पद्धतीने त्या पुतळ्याचा अवमान होत असेल तर मग या महायुतीच्या नेत्यांचं करायचं काय? तर याच्यामध्ये खोलात गेलंच पाहिजे। आणि मग या लायकीचे हे लोक असतील तर येणाऱ्या विधानसभेला अशा लायकीला लोक बाजूला ठेवून त्यांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये लोक आणतील असा विश्वास मला तरी वाटतो। दादा, तुम्ही मगाशी बोलताना बोलले की मागच्या 5 वर्षात जे काही राज्यात राजकारण झालं ते पाहून आता मतदार उमेदवाराला पाहून मतं देईल, म्हणजे राजकीय पक्षाचा विश्वास उडाला असं जनतेला वाटते, आपल्याला वाटते का? पण उमेदवारी द्यायला कोण जबाबदार आहे? नाही, हे बघा, ज्याला चिन्ह नको आहे तर अपक्ष लढेल। अशा 288 पैकी अहो ऐका ना, मीच ते बोलतोय, किती ठिकाणी अपक्ष लोक उभे राहतात। म्हणजे व्यक्ती सुद्धा महत्वाचा आहे आणि पार्टी सुद्धा महत्वाची। पार्टीसाठी कशासाठी महत्वाची आहे की विचारसरणी तिथं कळते, व्यक्ती कशासाठी महत्वाची आहे ती आपली परिचयाची आहे का, आणि दोन्हीचं कॉम्बिनेशनमुळेच माणूस निवडून आणला जातो, आणि या दोन्ही कॉम्बिनेशनकडे लोक बघतील आणि व्यक्तीला निवडून देतील।